नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,500 पार। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,500 पार। पण 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,500 पार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला इथे एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,500 पार। पण 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनचा भाव होणार 4,500 पार? या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही 4,100, 4,200, 4,300 याच्या दरम्यान जास्त करू नये। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव जो आहे तो सिबॉटवरती $10 प्रतिबुशेलच्या आसपास आहे। थोडी सुधारणा आता दिसायला लागली तिथं। तर यानुसार जर एकत्रित विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला 15 डिसेंबर नंतर या ठिकाणी $10.5 प्रतिबुशेलच्या आसपास जाताना दिसेल आणि याचा कुठेतरी फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला मिळेल। दुसरीकडे सध्या देशातील सोयाबीनच्या भाव पातळीत मंदीचे चान्सेस नाहीत, फक्त तेजीचे चान्सेस आहेत। कारण काय तर सरसगट हमी भावावर होणारी सोयाबीन खरेदी, मिलवाल्यांची खरेदी आणि व्यापारी स्टॉक करण्यासाठी जे 15 तारखेनंतर खरेदी वाढवणार, कुठेतरी याच्यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि शिवाय जेवढ्या प्रमाणात उत्पादन गृहीत धरलं होतं त्याच्यापेक्षा उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे। हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला 15 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 100% वाढताना दिसेल आणि या वाढीमध्ये सोयाबीनची भाव पातळी जर 15 डिसेंबर नंतर 4,500 पार गेली तर काही आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत। विक्रीचा विचार करत असाल तर मला एवढंच आपल्याला म्हणायचं की बाबांनो, 5,000च्या भावाची अपेक्षा गृहीत धरणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते। कारण उद्या असं झालं की भाव वाढत गेला 4,950 पर्यंत गेला, तिथून रिवर्स आला तर फक्त 50 रुपयाच्या नफ्यासाठी आपण हातातोंडाशी आले 500-700ची तेजी सोडून देणार का? तर नाही। मग अशा परिस्थितीत करायचं काय? तर मला वाटते 15 डिसेंबर नंतर सोयाबीनचा भाव 4,500 पार झाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची, ज्याच्यामुळे आपला होणार फायदा। आता हे केल्यानं आपला इथं फायदा होणार, बरोबर आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की जर शक्य असेल रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही हमी भावावरती सोयाबीन घाला, ज्याच्यामुळे तुमचा फायदा होईल। आता यापैकी कोणता निर्णय आपल्याला योग्य वाटतो ते करा, पण मला वाटते 15 डिसेंबर नंतर खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर 4,500च्या वर भाव गेल्यावर एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने विक्री केली तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.